श्री स्वामी समर्थ। घरात गोमूत्र का शिंपडावे? आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे। शुभकार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते। त्यामुळे पूजा, लग्न किंवा अन्य कोणत्याही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते। तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे। सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे। घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे। जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे। शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले आहे। गायीला माता असे संबोधले आहे, त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे। हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे। वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते। गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे। काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल, तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरागत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात। त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे। गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे होतात। अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात। पाणी आणि हवेतून दूषित घटक शरीरात जातात। त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात। गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे। आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत। यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे। गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म कीटाणू नष्ट होतात। तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे। गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।